Chief Correspondent BTS channel with Bagri, Rasi Pandi, Shanu Lode, Shekhar Rawate. I just come to the Pune Race Course. Pune Race Course म्हणजे आता बलात्कारचं सेंटर झालेलं आहे. रोज इतिहास आहे. बलात्कार सेंटर, रेपिंग सेंटर. अरे किती बलात्कार केले, ते नेहमी सुटून जातात. पोलिसला प्रेशराईज करायचा, पोलिसने ॲक्शन घेतल्यावर वरतून फोन येतो, हे माझा माणूस आहे, ते त्याचा माणूस आहे. आता होणार नाही. आमचे नवीन CP साहेब एकदम जबरदस्त माणूस आलाय, ते एकाला उभा करून देत नाही. आमचा पोलिसने काय केलं की कोणी केलं ताबडतोब आहे. आणि नेहमी इतके पत्रकार फक्त पोलीसच्या विरोधात बोलायच्या. ट्रॅफिकवाला पोलीसला, वानोडी पोलीसला एक नंबर साहेब बसलाय, PI सिनियर PI पतंगे साहेब. आता मी स्टोरी चालू करतो. एक सुनीता पिल्ले म्हणून आहे, शी वॉज वर्किंग इन द टफ क्लब हाऊस आणि last 2 years this lady has been harassed by the general manager. Such dirty things he was doing, always trying to come near her, and in the end she landed up in Bombay and she told the secretary, Mr. Niranjan Singh, sir, this is happening for last 2 years, been harassed and is harassing all the women in the race course in Tough Club House. Previously she was working in the Idad Khan's office at the race course, Pune race course. Mr. Idad Khan told him, please, you get transferred from here because you are informer of the additional secretary, Mr. Iyer. And this is not the Sunita Pille's husband is a handicap, he's lying on the bed. We had gone to Gorpudi, Phillips Char. We went to meet that woman, Sunita Pille. She said, no, I cannot give back, I'm fighting. People are pressurizing me. Every day somebody is calling him. But entire race course worker, people are saying, Munir bhai la contact kara. मी यांना इतकी छूट दिली आहे. यांचा दिवस चालू झाला तो कसा चोऱ्या मारा करायचा, कोणाला कसा त्रास द्यायचा. एक आमचा दलित होता वॉचमॅन वानखाडे, तेव्हा 2 कोटीची चोरी लावली होती, त्याने आत्महत्या केली बुद्धविहारमध्ये. आता नवीन कांड आला, त्याचं पोरेला GM म्हणतोय अतुल वानखाडेला, तुझा बाप मेला म्हणून तुला काम दिला नाही तर कोण ठेवणार. त्या अतुलची बायकोनी फोन करून सांगितलं, माझा नवरा परत आत्महत्या करायला मागतो, तुझा मुलगा. इतका हॅरेसमेंट आहे. अशोक रणपिसेने काहीतरी प्रोग्राममध्ये 1.5 लाख रुपये दिले की आमच्या वर्करला वाटा, ते खाऊन टाकला. फक्त 30,000 वाटवले. पुन्हा सीधे क्लब मेंबर्स येतात, ते पैसे खाऊन टाकतात. इज अ पर्सन हॅबिच्युअल ऑफेंडर. माझी एकच दरखास्त आहे आमच्या वानोडी पोलीस स्टेशनला, साहेब ताबडतोब त्याला अटक करा, नाही तर इंटायर ब्लेम आपल्या पोलीस खात्यावर येणार वानोडीचे. यांच्यावर तरस खाऊ नका. आमचा पोलीस इकडे येतोय बंदोबस्तला रेसकोर्समध्ये बुकमेकर, ताबडतोब वरती कोण रिटायर्ड DG त्याचा फोन येत आहे, अरे माणूस कसा आला आहे, तुमचे पोलीस का आले, तुमचे मार्शल का आले. यांच्या चोऱ्या माझे का हात जोडून विनंती आहे आमच्या नवीन पोलीस कमिशनर साहेबला, साहेब पुन्हा रेसकोर्समध्ये जे धंदे चालू आहे ते बंद नाही करत तुम्ही. बाकी सगळे धंदे बंद करून ठेवले. आमच्या पोलीसला इतक्या तऱ्हाचा दिवसभर रोड जवळ थांबलाय, ट्रॅफिकवाला थांबलाय, त्यांची वय बघा किती झाली आहे. सगळे पोलीस रोडवर आहे आणि रेसकोर्समध्ये पोलीस यायचा नाही. आमच्या क्राईम ब्रांचचा यायचा नाही, वाहनोडीचा यायचा नाही, LIPचा यायचा नाही. साहेब आपली अँटी करप्शन कुठे आहे? अँटी करप्शनला दिसत नाही. पुणे रेसकोमध्ये 2 नंबरचे धंदे चालू आहे. ते बाई सुनीता पिल्लेने इतकी हातापाय पडले सगळे कमिटीचे. बघू थांबा आता प्रेशराईज टॅक्टिक्स चालू आहे. ते बाईला प्रेशराईज करता. बघ असं आहे, ते म्हणली 2 वर्षापूर्वी मी आत्महत्या करणार होती. ते चालतो का? ते कसा जनरल मॅनेजर आहे. आमच्या मराठी लोकांना त्रास येतोय. आमचा वानखाडे एक दलित होता, त्याने आत्महत्या केली. बॉम्बे हायकोर्टमध्ये केस चालू आहे त्याचा. आता त्याच्या मुलगीला म्हणतो अतुल वानखाडेला, तुला बघ मी काढणार आहे असं. ते माणूस घरी गेला, बायकोला म्हटलं बाबा मी जातो माझ्या बापासारखा, मी जाऊन आत्महत्या करतो. अरे काय ते रेस्को झालाय का आत्महत्याचं झालाय? मशान मूवी झाली आहे, कब्रस्तान झालाय. ते कसे देवीला एखादा बकरा, दर्गाला बकरा चढवतात ना, तसं हे रेस्को झालाय. 10-12 बलात्कार केस आहे सगळे बाजू. कोणाला फसायचा, हे करायचा. अरे किती लोकांना मराठीला फसवलंय. आजपर्यंत जे बलात्कार केस केले सगळे मराठीवर केलेले. काय मराठी रस्त्यावर पडलाय का दलित रस्त्यावर पडलाय? फक्त चोऱ्या माऱ्या. आपल्या मराठी माणसाला त्रास द्यायचा. 6 दिवसची सुट्टी आहे, फक्त 4 दिवस येत होता
ते टर्फ क्लबवाला बाकी 2 दिवसचे खिशेत पैसे. सप्लायरच्याकडे ते बाई म्हणली पैसे खातो, मटनवाल्याच्याकडून चिकनवाल्याच्याकडून भाजी सप्लाय करतो. मग पुन्हा सीझनमध्ये फक्त कमिटी आली एकनाथ शिंदेची, त्याला कसा मदत करायचा ते म्हणते. आहेर साहेबच्या घरी जेवण जातोय 10-20 लोकांचा. हिच्या घरी कोण वारला की सगळा खाना जातोय. माझा एक हातच जोडून विनंती आहे आमचे PI साहेबला, पतंगे साहेब, तुम्ही बली पडू नका, यांच्यावर भरोसा करू नका. हे रेसकोर्स म्हणजे अशी वाईट जागा आहे. त्यांचा एकच टार्गेट आहे आमच्या पोलीसवर, आमच्या मार्शल आला तर त्याच्यावर. सगळे धंदे चालू आहे अंडर द टेबल. ते का होत नाही? सगळे धंदे पुण्यामध्ये बंद आहे. रेल्वे नाही, आमची वरची परमिशन आहे बोले बॉम्बे पुण्याला, बुकी लोक काही बी करू शकतात. एक बुकीला 5-5 मोबाईल दिले. अरे काय मोदी सरकार, 5-5 मोबाईल ते GST बाहेर जाती आणि तुम्ही लोकांना अटक करता दुसऱ्यांना. लय थाकला आमच्या मराठी. हात जोडून विनंती आहे आमचे कमिशनर साहेब, यू टेक ॲक्शन अँड गेट द मॅरेस्ट्रीट दिस जनरल मॅनेजर ऑफ पुणे टर्फ क्लब. मुनीर मिर्झा, चीफ कस्टमर BTHL विथ मॅकॅनिक फ्रान्सिस फर्नांडिस, शानू लोंढे, शेखर लवाडे, पुणे रेसकोर्स.